आज आपण इथं जी चर्चा करणार आहे ती चर्चा खूप महत्वाची असणार आहे। तर एकच मी सांगणार आहे मंडळी, व्हिडिओ सोडायचा नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची। अहो कुठली प्रॉपर्टी, जे टायटल दिलेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा असणार आहे। इन्व्हेस्टमेंट करायचं ना, अहो स्पेशल तुमच्यासाठी आणलेलं आहे। इथं एकदम आरामशीर इन्व्हेस्टमेंट करू शकतात, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे। जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी, मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे। पण एजंट ब्रोकर आम्ही नाहीये मंडळी तुमच्यासाठी इथं आपण येत राहतो आणि तुमच्यासाठी प्रॉपर्टीची सगळी काय हकीकत माहिती सांगत असतो। पण काय माहिती का, लोक अजिबात व्हिडिओ बघत नाही। बघा, एक रिक्वेस्ट आहे मनापासून की प्लीज तुम्ही आजचा तरी व्हिडिओ बघा, कारण की हा जो व्हिडिओ आहे हे खूप महत्वाचा तुमच्यासाठी असणार आहे। बघा, ऑलरेडी या प्लॉटचे जे आहे ना व्हिडिओ आपण बनवलेले आहे, व्हिडिओ गॅलरी मध्ये मौजूद आहे। बघा, इकडे जे आहे डायरेक्टली 30 गुंठे जमीन विकायची आणि त्या जमिनीमध्ये शेती आहे, सगळं काही त्याच्यामध्ये आहे। ओके, अहो खरंच मंडळी, त्या प्लॉट मध्ये आहे ना, तुम्ही 10 गुंठे पण घेतले ना, त्याच्यामध्ये तुम्हाला शेती भेटणार आहे, पाण्याची विहीर भेटणार आहे। डायरेक्टली 30 गुंठे जागा आहे, पण एवढी 30 गुंठे कोण घेऊ शकत नाही, सगळं सांगतो मी तुम्हाला। फक्त एक प्रश्नाचं उत्तर आज मला थोडस द्यावं, काय नाही, कमेंट बॉक्स मध्ये यायचंय। तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या राज्यातून आणि कुठल्या शहरातून तुम्ही आम्हाला बघत आहे आमचे व्हिडिओ, किंवा परदेशातून बघत असाल तर तो पण थोडस करा, चांगलं वाटतं आणि बरं वाटतं। असं वाटतं की लोक बघतात आम्हाला, एवढे हजारो लोक बघतात, आणि जो पण येतो आपल्या चॅनल वरती एक आशा घेऊन येतो की ह्यांच्याकडे आपल्याला कमीत कमी भावामध्ये जागा भेटणार आहे। आता ही जी जागा आहे, हे जे प्लॉट आहे, तर मी सगळं लोकेशन वगैरे सगळं डिटेल मध्ये देणार आहे। नंबर पण तुम्हाला दिसत असेल वरती, बरोबर ना, लावलेला आहे नंबर, बघा नंबर। ओके, आणि बघा मंडळी, आज या चॅनल वरती जे आलेली आहे प्रॉपर्टी, आणि या चॅनलच्या मदतीने ज्या प्लॉट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो प्लॉट खरंच एकदमच सुंदर प्लॉट आहे, आणि अशा लोकेशन मध्ये आहे की तिथं विहीर आहे, म्हणजे पाण्याची सोय आहे उत्तम एकदम। आज लोकांना बघा काय माहितीये का, जे पुण्यामध्ये राहतात किंवा मुंबईमध्ये जे लोक राहतात, त्यांना असं वाटतं की या लोकेशनला म्हणजे कमीत कमी बजेटमध्ये आपल्याला जो जे असतात एरिया रहिवासी, त्याच्यामध्ये म्हणजे वस्ती वगैरे त्याच्यामध्ये भेटलं पाहिजे, घर बोला, जागा बोला कमी, आणि आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याचा रिटर्न आपल्याला पाहिजे। तर बघा मंडळी, हे जे आहे प्लॉट, आणि ह्या प्लॉट मध्ये जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे ते 100% तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे। कारण की हे जे प्लॉट जे आहे हे गावाच्या हद्दीमध्ये आहे, आणि गावाच्या हद्दीमध्येच तुमच्यासाठी आपण ही प्रॉपर्टी आणलेली आहे। बघा, 1 ते 10 गुंठे नाही, डायरेक्टली 10 गुंठ्याचा सेपरेट खरेदी खर्च 7-12 हे भेटणार आहे आपल्याला, सर्च रिपोर्ट सुद्धा देणार आहे। पण तुम्हाला डायरेक्टली 30 गुंठ्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तो पण करू शकतात मंडळी। ही जी जमीन जी आहे ही ऑलरेडी त्याच्यामध्ये शेती आहे, बरोबर ना, ऑलरेडी शेती आहे। आणि बघा, आपल्याकडे जे आहे ना, कमीत कमी बजेटच्या जागा अवेलेबल असतात, पर 1 ते 1.5 लाख रुपये गुंठा पण आपल्याकडे प्लॉट अवेलेबल आहे, उपलब्ध आहे। त्या प्लॉटची पण तुम्ही हे जे नंबर दिलेला ना, तिकडे तुम्ही कॉल करू शकतात, व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात की कमीत कमी भावाची जागा, आपल्या कमीत कमी बजेटची जागा तुमच्याकडे आहे का। बघा मंडळी, एकरचं नाही बोलतो मी, एकर बद्दल बोलत नाही, एकर जी आहे 50 लाखाच्या पुढंच असणार आहे, 60 लाखाच्या पुढंच एकर जाणार आहे। हे माइंड मध्ये बसवा। कोण बघा, कोण इथं स्वस्त विकायला नाही आलेले। आता ह्या जागेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ना, ही जागा जी आहे पुण्यापासून, नोट करा, तुम्ही नोट डाऊन करा, पुण्यापासून फक्त ही जे प्लॉट जे आहे पुण्यापासून एक 50 किलोमीटर धरून चला 50। आता लोकेशन कुठलं आहे तुम्ही स्वतः बघू शकता गुगल मॅप वरती, तर तुम्ही गुगल मॅप मध्ये जाऊ शकता, केडगाव चौपुला तुम्ही टाकू शकतात, केडगाव चौपुला
हे जे लोकेशन आहे केडगाव चौफुल्याचा लोकेशन आहे आणि हे आपला चौफुल्यावरून जो चौक आहे ना चौफुल्याचा तिकडून फक्त 5 किलोमीटर आतमध्ये धरून चालू शकतात आपण गावामध्ये आणि गावाच्या हद्दीमध्ये असलेले आहे केडगाव नाही बोलतो मी हे आणि याच प्लॉट वरून रेल्वे स्टेशन 7 किलोमीटर आता आपल्याला बघा एक आपल्याकडून पण चुकतो आपण बरोबर ना आपण हे बघत आहे की खरेदी खत 7-12 हे पेपर होतात का नाही आपण हे बघतो की लोकेशन कुठलं आहे तिथं काय लोकवस्ती आहे का नाही असं आपण बघतो पण आपण आज उलट बघायला पाहिजे कारण की पुण्यामधला कुठला पण बघा 50 किलोमीटर बघा 60 किलोमीटर बघा आज नाहीतर उद्या तिकडे वस्ती होणारच आहे आपण विचार करतो की दुसऱ्यांनी वस्ती बनवलेली आहे आणि तिथं जाऊन आपण राहिलं पण तुम्ही हे विचार करा की ती जागा ऑलरेडी महाग होणार आहे अहो स्वस्त कुठे भेटणार आहे की जिथं कोणच नाहीये एकदम जंगल एरिया पण घेतलं तर ते परवडणार आहे का की बजेट मध्ये असणार आहे आणि नेमकं तुम्हाला काय पाहिजे महत्वाचे काय आहे की तुम्हाला खरेदी खत 7-12 संमती पत्र आणि ताबा ह्या 2-3 मूलभूत गरजा आहे ह्या पुरे व्हायला पाहिजे नाहीतर लोक विकतात इनामी प्लॉट पॉवर ऑफ अटर्नीवर ते घेऊन काय फायदा आहे बोला ना मंडळी हे जे केडगाव चौफुल्याचे प्लॉट जे आहे इथं जे रेट चालू आहे पर गुंठ्याचा 3 लाख पर्यंत आहे पण तुम्ही डायरेक्टली 10 गुंठे घेणार आहे तर त्याच्यामध्ये निगोशिएबल करून देऊ शकतात तुम्हाला बरोबर ना आणि दुसरे जे प्लॉट जे आहे त्याचं तुम्ही विचारू शकतात की कमी बजेटचे आहे का प्लॉट केडगावामध्येच तर ते पण प्लॉट आहे तिथं म्हणजे बघा मी तुम्हाला एकरचा भाव बोलत नाही मी पर गुंठ्याचा भाव बोलतो आणि 10 गुंठे कितीपर्यंत विचार करू शकता कितीपर्यंत जाणार 3 लाखनी पण विचार करा तुम्ही हिशोब करा तुमच्या समोर कॅल्क्युलेटर आहे तुम्ही ते आणि इन्व्हेस्टमेंट महत्वाचं म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचंय 10 गुंठे घेऊन ठेवलं आज 3 लाखाचा भाव चालू आहे उद्या 4 लाखाचा आरामशीर होणार आहे 100% लिहून देतो मी स्टॅम्प पेपरवर की 4 लाखाचा भाव झाल्याशिवाय राहणार नाही कारण की आपण वाघुली बघितलं किंवा पुणे सोलापूर रोडचा उर्ली कांचन पट्टा बघितला तर तिकडचे पण भाव कसे वाढलेले विचार करण्यासारख्या या संपूर्ण गोष्टी आहे हे जो पाठीमागचा जो कालांतराने भाव जे वाढलेले आहे प्लॉटचे बोला जागेचे बोला कसे वाढलेले मग कसं काय भाव वाढू शकत नाही आता हे जे प्लॉट जे आहे हे टेबल टॉप प्लॉट आहे डोंगरावरती देत नाही हे जे पेपर बांधतात गावाच्या हद्दीमध्ये म्हणून मी म्हंटल की 10 गुंठे मी तुम्हाला 1 गुंठा किंवा 2 गुंठ्या बद्दल बोलत नाही कारण की आजचा व्हिडिओ जो बनवला होता स्पेशली इन्व्हेस्टमेंट साठी बनवला होता आणि 10 गुंठे कमीत कमी इकडे आपण इन्व्हेस्ट करू शकतात अहो 10 ते 30 पण करू शकतात तुमची मर्जी तुम्हाला 1 एकर पाहिजे त्या एरियामध्ये त्या भागामध्ये ते पण आपण तुम्हाला देऊ शकतो डायरेक्टली 1 एकरचे प्लॉट ओके बघा मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी तुमच्यासाठी खरं आणि सत्य म्हणजे सत्यच माहिती आपण इथं आणत असतो आपल्या चॅनलच्या मदतीने व्हिडिओच्या मदतीने कारण की हा जो चॅनल आहे रिअल इस्टेटचा चॅनल नाहीये हे तुमच्यासाठी बघा आज गेल्या म्हणजे 4 ते 5 वर्ष झाले असेल आपले चॅनल वरती आणि लाखोच्या संख्येने आपल्याला बघणारे व्ह्युअर्स आहेत आणि बाहेरून बोला किंवा भारतामधून बोला लोक येतात आणि खरेदी करून जातात आता हाच उदाहरण जो आहे तर आपल्याकडे जे प्लॉट आहे पुणे नगर रोडला पण आहे पुणे सोलापूर रोडला यवतला पण आहे त्याचे व्हिडिओ गॅलरीमध्ये मौजूद आहे मंडळी आजची जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली काय ह्याच्यामध्ये सत्य वाटलं आणि कसं तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायला आवडणार का नाही ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात मी भेटतो पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी हे जे 10 गुंठे आहे हे मात्र एवढं आहे की त्याचे पेपर एकदम क्लिअर कटच आपल्याला भेटणार आहे काय टेन्शन नाही याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा मी सांगतो तुम्हाला बिंदास करा ओके भेटू आपण याच आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र